आज काटाईमध्ये टीव्या बंद नाही होणार, कारण ही मॅच सगळ्यांना बघायची वाटणार. पण उद्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. चला, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ऑल द बेस्ट फॉर टुमारो. सुपर 8 ची पहिली टीम मिळाली. दुसऱ्या टीमसाठी आता आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. दत्तगुरु नवापूर वर्सेस गुरुदत्त मनवेलपाडा. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धावा धावपल करते. दत्तगुरु नवापूर समोर गुरुदत्त मनवेलपाडा. बिग बॅटल. पहिली मॅच. काय जबरदस्त मॅच होती. 9 स्टार. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावपलकर मनीष घरत गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. पुन्हा सज्ज होत आहेत. पुन्हा 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 बाहेर बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने कट केलंय. पाठीमागे चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा, पहिली मॅच हाय व्होल्टेज मॅच. 30 धावांचा पाठलाग शेवटच्या क्षणापर्यंत मॅच. आणि काय जबरदस्त मॅच फिनिशिंग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. बॅकअप फेकी. भरपूर भरपूर गोष्टी. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बटन गॉन. पटापट 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 झटपट पटापट 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 झटपट पटापट झटपट पटापट झटपट झटपट पटपट पटापट पट्टा शॉट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत दत्तगुरु नवापूर. भरत सर, पहिल्या दिवशी जो काही खेळ खेळला होता पंकज आणि सागरनी, तो कुठेतरी आठवावा लागणार आहे मॅच मध्ये. त्यावेळेला त्यांची टेम्परामेंट बघण्यासारखी होती. पण आता घरचा संघ त्यांच्या समोर आहे. राहुल पुळेकर, जतीन पाटील सारखे दिग्गज खेळाडू त्यांच्या समोर. यावेळेला रनआउटची संधी आणि ती संधी मिस झाली. 1 धाव मात्र कंप्लीट होताना दिसते. कौस्तुभ, त्या पहिल्या दिवसाचा खेळ, दुसऱ्या दिवसाचा खेळ, परंतु आजची सिच्युएशन, आजचा ॲटमॉस्फिअर आणि इतक्या मोठ्या क्राऊड समोर किती धावा मोठ्या किती धावा छोट्या हा प्रश्न पडलेला आहे. मागील मॅचने खूप मोठा बिग अपसेट आपल्याला दाखवला. काल ज्या संघाने टीम साहेबाला पराभूत केलं त्याच टीमने आज प्लेयर्सला पराभूत केलंय. जे 2 संघ एक वेळेला ते फायनलमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते. 2 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावपलकावर. राहुल पुलेकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा, इकडून किमान 28-30 तुम्हाला एक फायटिंग टोटल असणार आहे या सेकंड इनिंग मध्ये. राहुल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 8 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. रनिंग बिटवीन द विकेट. वेगवान. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. चिरागच्या विकेट नंतर सुरुवात चांगली आहे. एक धावा येत आहेत. परंतु घरच्या मैदानावर खेळत असताना कशा प्रकारचा खेळ दत्तगुरु नवापूर या संघासमोर असणार आहे. गुरुदत्त मनवेलपाडा या संघाचा 4 चेंडूचा खेळ झालाय. ओ फ्लाईटने बीट. बॅकफुटवर गेले होते. चेंडूने थोडीशी उचली घेतली. त्या कारणानं येतोय डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे फ्लाईटने बीट केलंय पंकजला. येतोय डॉट बॉल. हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केलंय. दिशा दिले. 2 षटक संपल्यात. 10 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना राऊंड 16 ची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला दत्तगुरु नवापूर, समोर गुरुदत्त मनवेलपाडा. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. कारण मी हाय गोली टॉपचा किंग वन पाच शिकवून. येस आप्पाचा विषय लय हाडे. आप्पाकडे क्रेडिटचं काढे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाडे. आप्पाचा विषय लय हाडे. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रोहन बॉलिंग ट्रॅकवर आहे. सर, पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा झाल्यात. आता इकडून येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किमान कुठपर्यंत पाहतोय दत्तगुरु नवापूर? 2 षटक 10 धावा. अजून 12 चेंडूचा खेळणं शिल्लक. 12 मध्ये ऍटलीस्ट 1-2 बाउंड्रीज जर आल्या तर दत्तगुरु नवापूर
ओ त्या समाधानकारक धावफलकापर्यंत जाऊ शकतो, पण इथे बघा पंकजने धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर रनआउटची एक संधी मिस झाली, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सागरने या स्पर्धेत प्रभावित केलं आपल्या बॅटिंगने आणि पंकजी अजून मैदानात आहे म्हटल्यानंतर येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये 1 ते 2 बाउंड्री या बघायला मिळू शकतात. यावेळेला गॅपमधून पाठवण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला, फेकी केले उलट्या हातानं तुषार किणीने, चेंडूला अडवत असताना सिंगल धाव येते, एकाने धावफलक पुढे जातोय. रोहन पुन्हा एकदा सज्ज होते आहेत. 12 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, बॅकअप. ओ बॅकअप साठी किती वेगाने गेले होते, परंतु चेंडू डिक्लर झोन मध्ये जातोय, संघर्ष करतोय. इकडून दत्तागुरु नवापूर एखाद्या चौकारासाठी संघर्ष करतोय. बघा एक चौकार जर आला तर तिथून मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो, पण या मैदानावरचा रोजचा केलेला सराव, या मैदानावरचा असलेला प्रचंड अनुभव, याला गॅप मधून दोघांच्या मधून नवे सुशांतने चेंडूला अडवला आणि अडवत असताना तो चौकार अडवलाय. बघा अशा प्रकारच्या फिल्डिंगने काय होतं तर फलंदाजावरचं दडपण वाढत असतं, तो प्रेशर खाली येत असतो आणि तो प्रेशर खाली येत असताना ॲडव्हान्टेज फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळत असतं. आता हे ॲडव्हान्टेज गुरुदत्त मनरपाड्याच्या बाजूने जरूर आहे, पण पंकज ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, रनआउटची संधी, रनआउट चरपणी गडी बाद. थँक्यू डीजे. 14 धावा धावफलकावर ते 2 गडी बाद. पंकज आता रनआउटच्या रूपाने बाद झाले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हितेश तांडेल याचं कॅप्टन. पहा संपूर्ण जबाबदारी आता सागरवर राहिली गेली. सागरला किमान एखादा चौकार येणं गरजेचं आहे, परंतु काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि त्या बॉलिंग अटॅक मधून ते क्षेत्ररक्षण घरच्या मैदानावर खेळत असताना 100 मार्क्स आतापर्यंत गुरुदत्त मनलपाडा या संघाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. बोलायचं नाही, समजने वाले को इशारा कॉपी रस प्यायला ये म्हणलं माय. थँक्यू. वेगवान गोलंदाज जतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. सर इकडून किमान 10-8 धावा येणं गरजेचं आहे, किमान 8 धावा. 8 धावा गरजेच्या जरूर आहेत, पण त्यासाठी खेळपट्टीवरती पंकज राहणे गरजेचं होतं, परंतु आता स्वतः कर्णधार नितेश आलेले आहेत आणि त्यांच्याकडून बघूयात काय ते फटके येतात का. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. वेगवान गोलंदाज समोर हितेश स्ट्राइक एंडला. पहिला बॉल ऑन साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक हितेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. ऍक्शन रन. थँक्यू. अशा प्रकारे पायावरचा बॉल. यस थँक्यू डीजे. थांबवतोय. फ्लिक ऑफ द बॅट. पायावरच्या बॉलला ऑनसाइडच्या दिशेने पाठवून दिलं. 5 चौकाराची गरज होती. कॅप्टन आल्यात मैदानामध्ये आणि ते कॅप्टनच्या बॅटमधून चौकार येतोय. आता थोडासा बदल करतायत. 18 धावा धावफलकावर आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. येणारे 5 चेंडू जतीनच्या हातामध्ये पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने फक्त लेग कटला दिशा दिली गेले सिंगल साठी. 2 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. चांबडी चमकते उन्हात. थँक्यू डीजे. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल जतीन समोर सागर. ऑन साइडला पुन्हा एकदा सिंगल साठी पाठवलंय. सर शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. इकडून 20 धावा झाल्यात. किमान दत्तगुरु नवापूर 25 की 26 पाहतोय. जतीन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कॅप्टन समोर ऑन साइडला बराच हवेत फलंदाज बाद.
थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट करत असताना बॅट थोडी हवेत, त्या फटक्याला खेळत असताना बॅट थोडी हवेत आली आणि हवेत खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि कॅप्टनला मात्र मैदान सोडावं लागलं. पहा चौकारानंतर सिंगल, पुन्हा सिंगल, विकेट, 4 चेंडू 20 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. हलक्या हातानं चेंडूला सन्मान. आल्याच योगेश मेहर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. पहा इकडून 21 धाबा धावपलकावरती आहेत. दत्तगुरु नवापूर समोर गुरुदत्त मनवेलपाडा. बिग बॅटल राऊंड 16 मधील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू 21 रन. लास्ट बॉल, मोठा फटका डाऊन ग्राउंड. हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. स्वतः अडवले. दुसरी धाव घेता फलंदाज बाद आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. थँक्यू डीजे थांबवतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 22 धाबा धावपलकावरती आहेत आणि 23 धाबांचं टार्गेट सेट केलंय दत्तगुरु नवापूर या संघाने गुरुदत्त मनवेलपाडा या संघासमोर. नेक्स्ट मॅच तेजस 11 आणि डीसीसी नवापूर. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्सकडे येऊन थांबायचंय. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. विपुल किरकिरे यांच्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. त्यासाठी भरत सर त्या टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल होतील. विपुल किरकिरे घोडेवाला यांच्या शुभस्ते टॉस होणार आहे. तेजस 11 आणि डीसीसी नवापूर. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडे येऊन थांबायचंय. पब्लिकला पण बाजूला कर जरा. चला राऊंड ऑफ 16 ची यापुढील मॅच नंबर 3. गुरुदत्त असा कॉल. गुरुदत्त आलाय. धन्यवाद. मी विनंती करत आपल्या की आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय तेजस 11 असं निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. हंगामाच्या या दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये डीसीसी नवापूर आणि तुम्ही नॉकआउट मध्ये एकमेकांसमोर आहात. दोघांचा फॉर्म मागील वर्षी जवळपास आसपास होता एकमेकाच्या. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल आणि या मॅचला कशा प्रकारे बघताय? दोन्ही गावातले संघ आहेत, तो पण आमच्या घरचाच संघ आहे. गेम चांगला होईल. आता कुठे कमबॅक झालेला आहे, तर आम्ही आमचा पूर्ण एफर्ट लावू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जतीन, नाणेफेकीचा कल तुमच्या बाजूने गेलेला नाहीये, पण या मैदानावरती खेळत असताना कसा राहिला कॉन्फिडन्स? आता तेजस 11 समोर कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? नक्कीच केतन आणि चिराग चांगलीच बॅटिंग करत आहेत आणि आम्हाला सुद्धा बॅटिंगच पाहिजे होती. तो आमचा निर्णय आम्हाला मिळालेला आहे. आम्ही आमचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी तुम्हाला. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम तेजस 11 आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डीसीसी नवापूरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोघांच्या मनासारखं झालंय आणि ती मॅच सगळ्या प्रेक्षकांच्या मनासारखी होणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच त्या मॅचकडे जातोय, ज्या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत कौस्तुभ मेहर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सर. पहिले 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन जतीन पाटील आणि राहुल पोलेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन ऑन साईडच्या दिशेने फक्त हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. 23चा पाठलाग आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धाबा धावपलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. रोजचीच भनभन तुझी बंद कर ग पारू. 31 डिसेंबरला सोडीन मी दारू. रोजचीच भनभन तुझी बंद कर ग पारू. 31 डिसेंबरला सोडीन मी दारू. थँक्यू. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होईल का? हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे, जिकडे पहिल्या षटकाचा खेळ संपला. चिराग अपकमिंग यंगस्टर
मागीच्या हंगामामध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली होती. या नव्या हंगामामध्ये निर्णायक मॅच या षटकाला आठवावं लागणार आहे. पहिला बॉल हलक्या हातानं चेंडूला फक्त सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं. चौकारानंतर दत्तगुरू नवापूर फक्त 22 धाबा केले होते. तिकडून 23चं टार्गेट सेट केलंय आणि पहिल्या षटकामध्ये 5 धाबा आल्यात. एका चेंडूचा खेळ झालाय 6 धाबा. ओ व्हॉट अ फील्ड. जितका कडक स्ट्रोक होता तितक्याच ताकदीने उत्तर दिलंय चिरागने आणि येतोय डॉट बॉल. 2 खेळाडू चर्चा करतायत. मॅच महत्वाची आहे. दोघांच्या गावामध्ये दत्तगुरूचं मंदिर आहे. आता कोणाला पावणार आहे येणार कालवेळ सांगणार आहे. ओ चेंडूला टॅप केलंय. पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय दत्तगुरू नवापूर समोर. गुरुदत्त मनवेलपाडा बिग बॅटल या नवापूर या मनवेलपाडा नगरीमध्ये थाटा माटात येणारी स्पर्धा मनवेलपाडा प्रीमियर लीग जे आपल्या भेटीला आले. जिकडे आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा राऊंड 16 मध्ये आपण आहोत. चिराग पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वतः पुन्हा लगातार या षटकामध्ये दुसरा येतोय डॉट. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धाबा आल्यात. 7 धाबा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. चर्चा करतायत 23चा पाठलाग आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हातानं चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा विकेट नाही येत परंतु पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आता पहिल्या 11 चेंडूमध्ये केलाय. 11 मध्ये 8 ही आतापर्यंत सुरुवात आहे. 23च्या पाठलागला गुरुदत्त मनवेलपाडा या संघाचे. लास्ट बॉल फुल टॉस समोर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. विकेट. ओ डायरेक्ट हिट. आता सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत बारकाईने. बॅट कुठे होती, हिट कधी झाला, सर्व गोष्टी आपण पाहणार डीबीएन नेटवर्क. अंपायर्स रन एकदा अपडेट करा. ओनली 1. ओके. मॅच इक्वेशन काय आहे आणि मॅच इक्वेशन 12-14. पहिल्या इनिंगमध्ये याच वेळेला 9 धावा होत्या आणि आता दुसऱ्या इनिंगमध्ये गुरुदत्त खेळत असताना 10 वरती 1. कंपॅरिझन बघा 9 वरती 0 आणि 10 वरती 1. 10 वरती 1 होते दत्तगुरू नवापूर आणि गुरुदत्त मनवेलपाडा यांची 9 वरती 0 अशी स्थिती. मॅच कौस्तुभ एकदम बुचकळ्यात सापडल्यासारखी आहे. पण 2 फलंदाज जे गुरुदत्त मनवेलपाड्याच्या मैदानात आहेत ते डेंजर फॉर्ममध्ये आहेत. सर्वात मोठे ऑलराऊंडर आहेत आणि त्याचबरोबरीने या मॅचला फिनिश करण्यात ते सुद्धा जाणत आहेत. पण दत्तगुरू नवापूरचं कौतुक करेल ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंगमध्ये एफर्ट दाखवलेत. 12-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. योगेश मेहर नवीन गोलंदाज. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल हलक्या हाताने खेळपट्टीवर फक्त सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा 23चा पाठलाग आहे. 12 चेंडू मध्ये अजून एकही चौकार आलेला नाहीये. आता इकडून येणार महत्वाचं षटक. खऱ्या अर्थानं मॅचचा रिझल्ट या 3ऱ्या षटकामध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी 1 रन कंप्लीट. एक धावीसाठी झुंजतायत. एक चेंडूसाठी झुंजतायत. मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त मॅच आहे. राऊंड 16 ची दुसरी मॅच. आता इक्वेशन काय? इक्वेशन सर्वात महत्वाचं. 10 मध्ये 12. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. गॅप आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार. चौकार. पटापट झटपट पटापट झटपट पटापट झटपट झटपट
थँक्यू 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 पहा काय घडलं होतं अखेरकार. एक मिनिट फक्त थांबवतोय. आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विनोददा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम विनोददा, आपलं हार्दिक स्वागत. आल्या आल्या चौकार लागला म्हणजे कुठेतरी लकी आहेत. हितेश भाऊ सुद्धा आहेत. हितेश भाऊ, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पहा खूप उशीर झाला होता. लेट मोमेंटला आले जिग्नेश लेट मोमेंटला आले आणि लेट मोमेंट येता येता चेंडू त्यांना भेदून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हलक्या आता ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू सिंगल साइड. पहा चौकारानंतर तर बाजू भक्कम झाले गुरुदत्त मनुलपाडे या संघाचे. इकडून किमान एखादा विकेट थोडस दत्तगुरु नवापूर या संघाला कमबॅक करेल. 8 बॉल 7 नक्की कशामुळे चौकार आला त्याचं कारण एकमेव होतं. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तग धरून होते, तो तळ बसवून होते आणि त्यामुळे त्यांच्याकडून तो चौकार आला आणि चौकार आल्यानंतर इक्वेशन बदललंय. नेक्स्ट बॉल योगेश हलक्या हाताने खेळलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येते. दिल थांब कर बैठिएगा दोस्तों, मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. दत्तगुरु नवापूर आपली कंबर कसून इथपर्यंत आतापर्यंत केलेल्या प्रवासाला डोळ्यासमोर ठेवून आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी यावेळेला झाली मिस. संधी मिस झाली आहे. जतीन पाटील, राहुल पुळेकर या मैदानावरती प्रचंड खेळण्याचा त्यांना अनुभव आहे, प्रचंड सराव त्याने केलेला आहे आणि हा सराव केलेला असताना त्यांच्या पाठीशी तो एक्सपिरियन्स पूर्णपणे दिसून येतोय. पण दत्तगुरु नवापूर दुसऱ्या बाजूला त्यांचे प्लान, त्यांचे स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे ते प्ले करतात, कशा प्रकारे ते अंमलात आणतायत याच्यावरती त्यांचा रिझल्ट सुद्धा निर्भर करणार आहे. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 6 चेंडू 5 धाबा, 6-5 सर्व काही शक्य आहे जर तुम्ही करण्याची जिद्द ठेवाल तर. 6 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती नयनचा पहिला चेंडू हलक्या हाताने राहुलने खेळलाय सिंगल साठी. 1च धाव. येणारी प्रत्येक धाव स्टेज वरती टाळ्यांचा कडकडाट करतेय. तर इथून पुढे जर का डॉट आला तर तोच कडकडाट विरुद्ध दिशेने दिसणार आहे. म्हणूनच खेळाडू कक्ष आणि स्टेज आमने सामने ठेवलेले आहेत, आमने सामने आहेत आणि डगआउटचा आवाज कधी येणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. प्रेक्षक वर्ग आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आहे आणि तो मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यानंतर त्यांचा आजचा वेळ यावेळेला मागे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मंगेश लांब होते, चेंडू गेला एका धावेसाठी. सिंगल. ऍक्शन रिप्ले मध्ये पॅडल स्वीप करता करता पहा कुठे चेंडू लागला पाठीमागे. 4 मध्ये 3 अटॅकिंग फिल्डिंग लावले. आता 38 सर्कल मध्ये एकाला उभा केलाय. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. इकडून एखादा डॉट बॉल शोधतोय परंतु समोर राहुल आहे, असा एक खेळाडू ज्याचं वसई तालुक्यातलं वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे सर. 4-3 नयनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. नेक्स्ट बॉल हलक्या हातानं वेगाने रनिंग बीट. थोडासा उशीर नाही झाला. आता 1+1 अशा तब्बल 2 धावा आल्याच. ना ओनली जयू काय एकच आहे. जतीन पाटील बॉलला घेऊन बाहेर जात होते पण त्यांना थांबवलं, मॅच संपलेली नाही म्हणून. 3 मध्ये 2. 1चा फासला अजूनही बाकी आहे. 1चा फासला अजूनही बाकी. गुरुदत्तकडे विकेट आहेत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वरती. पण दत्तगुरु नवापूरकडे काय तर इतक्या मोठ्या पटलावरती, इतक्या मोठ्या क्राऊड समोर त्यांना हिरो बनण्याची संधी आहे. अशी संधी पुन्हा मिळेल की नाही माहित नाही, पण या आलेल्या संधीचं सोनं करायचंय. जरी हे चित्र त्यांच्या विरुद्ध असलं तरी सुद्धा त्याला आपल्या बाजूने झुकवायचंय आणि ते झुकवण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहे. असं असताना सिली आणि शॉर्ट पोझिशन मध्ये सर्व क्षेत्ररक्षक मनीष ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी पुन्हा एकदा मिस. 1 नाही 2 नाही 3 संधी आल्या होत्या पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं. 1 धाव आता कंप्लीट आहे. 2 मध्ये 1. कुणीही विचार केला नव्हता की हा सामना अशा प्रकारे होऊ शकतो, इतका सोपा रनचेस इतका डिफिकल्ट बनू शकतो. पण डिफिकल्ट बनत चाललाय. आता 2 मध्ये 1ची गरज आहे. इथून जर का हा चेंडू डॉट आला तर दत्तगुरु नवापूर या मॅच मध्ये परत आल्यासारखं दिसेल. नयन समोर,
राहुल टापकर चेंडूला सिंगल फिनिश. मॅच फिनिश, मॅच ओव्हर. सर्वांना विनंती आहे दत्तगुरु नावापूरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.